त्रिकोणी संख्या घेऊया, ट्रायंग्युलर नंबर. ओके. आता जे सम होतं तुम्हाला, आता मला द्यायचं होतं ते 2 वेळा विचारलेलं आहे 2017 आणि 2018 मध्ये. तर लिहून घेताय का तुम्ही? विशिष्ट रकमेच्या सांगा मॅडम. विशिष्ट रकमेच्या 7 ते 18 पट रक्कम वेदला किंवा रक्कम 2/5 रक्कम काय मॅडम? वेदला, इथे लिहिलंय वेदला 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6 ते 11 पट रक्कम वीणाला दिली असेल तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळेल? काय आहे? विशिष्ट रकमेच्या 7 ते 18 पट रक्कम वेदला किंवा 2/5 पट रक्कम आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला किंवा 6/11 पट रक्कम वीणाला दिली असेल तर अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळेल? हा आहे प्रश्न. तर मला आधी सांगा, आपल्याला ह्याच्या आधी काय करावं लागेल? ह्याच्या किमती फाइंड आउट करायला लागतील. काय करायला लागेल? अपूर्णांकाच्या किमती फाइंड आउट करायला लागतील. म्हणजे वेदला किती आहे रक्कम, किती पट आहे वेदला? 7/11. आलोकला किती आहे? 2/5. सानियाला 7/11. सानियाला 3/8 पट सानियाला आलोकला किंवा 3/8 पट रक्कम सानियाला वीणाला 6/11 वीणाला. आता ह्या व्हॅल्यू काढायच्यात. व्हॅल्यू कसं काढणार? 18 आणि 7 ला भाग घालवायचा म्हणजे 0.38 येते. असं भाग घालून बघा 18 आणि 7 ला किती आन्सर येते. नंतर 0.40 ह्याचा 3/8चा आन्सर येते. किंमत काढली तर 0.37 आणि ह्याचं येते 0.57. आपल्याला प्रश्न रक्कम कोणाला आणि अजून काय विचारले? सर्वात जास्त रक्कम कोणाला आणि सर्वात कमी रक्कम कोणाला. मग बघा बरं, सर्वात जास्त रक्कम कोणाला मिळालीये? वीणाला. वीणाला. आणि सर्वात कमी सानिया. मग पर्यायामध्ये आपला आहे का ते वीणा आणि सानिया. मग पर्याय क्रमांक कोणता असणार आहे आपला? डी. काय असणार आहे? वीणाला जास्त आणि सानिया दोघींची जोडी वीणा आणि सानिया. ओके. हा प्रश्न टीईटीला 2017 2018 विचारलेला आहे. 2 वेळा विचारलेला आहे सेम क्वेश्चन. फक्त 2018 मध्ये त्यांनी ऍड केले की सर्वाधिक रक्कम कोणाला मिळेल.
इथं जे आहे जास्त कमी, इथं 2 विचारले, तिथं फक्त एकच विचारलंय की सगळ्यात जास्त रक्कम कोणाला मिळेल, तर कोणाला मिळेल? विनाला. बिकॉज इथं हाय विनाला. त्याच किमती, हाय सेम दिलेला आहे. फक्त त्यांनी विचारले की सर्वाधिक रक्कम कोणाला मिळेल, तर कोणाला मिळेल? विनाला. ओके, हा झाला अपूर्णांक आपला कव्हर. आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे. ह्या गणितात काही डाऊट आहे का? सिम्पली आपण जे त्यांनी पट दिलेत त्याचे किमती काढल्यात आणि त्याच्यात कमी मोठेपणा बघितलाय किंवा सगळ्यात जास्त जी किंमत आहे ती आपली ऑप्शन मध्ये आहे. आता आजपासून आपण नवीन चॅप्टर सुरू करायचे. मॅडम हा विचारा. हॅलो. हा हा विचारा. मॅडम, होतं आता असे जर प्रश्न आले, आता जर हे जसं प्रश्न दाखवलेत ना तुम्ही, हा याचं उत्तर काढताना अशा पद्धतीने काढायचं का वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्या पण? हा आता हा प्रश्न जो आलाय ना, याच आता जसं हे तुम्ही काढून दाखवलं ना, असं जर प्रश्न आला किंवा अशा प्रकारचे जर प्रश्न आले तर त्याचं उत्तर काढताना अशा पद्धतीनेच काढायचं का, हे विचारते. हो का वेगवेगळे? नाही, हो ना. अशा पद्धतीने काढलं तरी चालतंय. कारण आपल्याला किंमत काढायची, सर्वात कमी किंवा सर्वात जास्त कोणाला भेटले हे करायचे. किंवा तुम्ही जे क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड मी तुम्हाला सांगितली आहे ना, सगळ्यात मोठा अपूर्णांक सगळ्यात छोटा अपूर्णांक, हो हो हो. असं पण करून काढू शकतो. असं पण काढू शकतो ना. हा, तुम्ही 2 प्रकारे ट्राय करून बघा. नाही आलं तर मला उद्या विचारा. ओके, पण स्वतः ट्राय करून बघा. येणार ना ते, कारण हे जर कंपॅरिझन करायचंय फक्त. ओके मॅम, थँक्यू. आणि किमती काढून पण करू शकतो. ज्यांना कंपॅरिझन नाही जमणार त्यांनी किमती काढायच्या सरळ आणि सरळ सगळ्यात जास्त मोठा नंबर कोणता आलाय ते बघायचे. किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि त्याच्यामध्ये चेकआउट करा. ओके, ओके मॅडम. दोन्ही करून बघा सेम आन्सर येतंय का? पण कंपॅरिझन केलं तर सेमच आन्सर येणार आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशनने. आता आपण शिकणार आहोत त्रिकोणी संख्या. हा पण खूप महत्वाचा टॉपिक आहे, त्रिकोणी संख्या. माहित असेल किंवा अभ्यास केला असेल तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय माहितीये का? सांगा थोडंफार, त्रिकोणी संख्या म्हणजे काय असतं? मॅडम 10वी माझा आवाज नंतर आम्ही गणितच घेतलं नाही मॅडम. बर ठीक आहे, सांगते. नाही, मी विचारला एक आयडिया आहे का? त्रिकोणी संख्या म्हणजे काय आयडिया आहे का? नाही आयडिया तर मी सांगते. ओके, त्रिकोणी संख्या म्हणजे काय असतात? ट्रँग्युलर नंबर्स असतात. ट्रँग्युलर नंबर टीईटी मध्ये तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारतात. त्याच्यामधले तुम्हाला 2-3 तरी क्वेश्चन हमखास असतात. अपूर्णांकाचे जसे क्वेश्चन असतात तसेच त्रिकोणी संख्येचे पण क्वेश्चन्स असतात. आता बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय असतात? त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं? त्रिकोणी संख्या कशा फाइंड आउट करायच्या? आधी बेसिक कन्सेप्ट सांगते की त्रिकोणी संख्या म्हणजे काय असते. त्रिकोणी संख्या काय असते? कोणती पण संख्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट असते. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट. नैसर्गिक संख्या म्हणजे 1 ते 100 किंवा 1 ते नैसर्गिक संख्या कुठपर्यंत असतात डिफाईन नाही केलेल्या, म्हणजे कुठला पण नंबर क्रमवार संख्येच्या गुणाकाराच्या निमपट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक नैसर्गिक संख्या आहे 2. ओके, काय सांगितले? 2, त्याच्या पुढची संख्या आहे 3, त्याच्या ह्या दोघांच्या गुणाकाराच्या किती आहे? निमपट. किती आहे? निमपट म्हणजे आधी. असं धरा, क्रमवार ओके, इथपर्यंत कळलं का? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या जी पण क्रमवार नैसर्गिक संख्यांची असते. क्रमवार म्हणजे शेजारची. आता 2च्या पुढची बाजू कोणती आहे? पुढचा नंबर कोणता आहे? 3 आहे. 3चा पुढचा नंबर कोणता आहे? 4 आहे. लगेच कळणार नाहीये, पण थोडे 2-3 थोडस सांगितलं की तुम्हाला कळेल. आता 1 ते
1 to 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. किती संख्या आहेत? 13 त्रिकोणी संख्या आहेत. हे पण तुम्हाला MCQs ला विचारू शकतात की 1 to 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत? किती संख्या आहेत? 13. 13. 1 पासून दिलेल्या नैसर्गिक संख्येपर्यंतची बेरीज म्हणजे सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे मला सांगितले 14 ची त्रिकोणी संख्या काढा. जर मला सांगितले 14 ची त्रिकोणी संख्या काढा, तर मी 1 पासून ते कुठपर्यंत बेरीज करणार आहे? 14. पर्यंत. 14. जर मी असं सिरीज मध्ये बेरीज केली तरी पण मला काय भेटणार आहे? त्रिकोणी संख्या. म्हणजे त्यांनी सेंटेन्स किंवा मी तुम्हाला शॉर्ट सेंटेन्स बनवले त्याच्यातून क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट जे असतं त्याला त्रिकोणी संख्या म्हणायचं. अजून हे जर समजलं नसेल तर हे बघा, नैसर्गिक म्हणजे 1 पासून दिलेल्या संख्येपर्यंतची बेरीज, दिलेल्या संख्येपर्यंतची बेरीज, 1 पासून दिलेल्या संख्येपर्यंतची बेरीज, हे झालं काय? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायच्या? ज्या आपण क्रमवार नैसर्गिक संख्या येणार आहेत त्यांच्या गुणाकाराचा निमपट असतो त्याला त्रिकोणी संख्या म्हणतात. आता मला सांगितलंय की बाबा 14 आहे माझ्याकडे, एक नंबर आहे. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल घेते. काय सांगितले मला? 14 ची काय शोधायची मला? त्रिकोणी संख्या. काय शोधायची? त्रिकोणी संख्या. जर मी ह्या सेंटेन्स वरती भर दिला म्हणजे मी दोन्ही प्रकारे दाखवणार, एक सूत्राने पण दाखवणार आहे आणि एक डिरेक्टली काढताना पण दाखवणार आहे. आधी डिरेक्टली काय करते बघा, मला त्रिकोणी संख्या काढायला सांगितले 14 हा नंबर दिलाय आणि म्हणलं सांगितले त्रिकोणी संख्या काढा. मग क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराचा निमपट. मग मला सांगा 14च्या नंतर कोणता नंबर येतो? 14च्या पुढचा नंबर कोणता येतो? 15. मग म्हणजे त्याच्या गुणाकाराचे काय सांगितलंय? निमपट. म्हणजे मी काय केलं कळलं? 14 मला दिलाय क्वेश्चन मध्ये, मी त्याचा पुढचा नंबर घेतलाय 15 आणि त्याला काय केलंय? निमपट म्हणजे डिवायडेड बाय 2 केलंय. इथपर्यंत समजलं? कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? आता बघा, बे 7 14, 15 ने जर 7ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर आलंय 105. किती आले आन्सर? किती आले? 105. म्हणजे 14 ची त्रिकोणी संख्या किती आहे? 105. 14 ची त्रिकोणी संख्या आहे 105. हे झालं डायरेक्ट. आता मी सांगते की फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला आहे, लिहून घ्यायचंय फॉर्म्युला. त्रिकोणी संख्या बरोबर n गुणिले ब्रॅकेट मध्ये n+1 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 2 किंवा अपॉन 2. n मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट n+1 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 2. n गुणिले कंसामध्ये n+1 छेदामध्ये 2. आता याचा अर्थ काय आहे? n म्हणजे काय आहे? n आपण कशाला कोरिलेट करायचे? तर n म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या. कोणती? पहिली नैसर्गिक संख्या. आता पहिली नैसर्गिक संख्या म्हणजे कोणती? जी आपल्याला दिली आहे ना 14, ही काय झाली? पहिली नैसर्गिक संख्या. म्हणजे गणितामध्ये दिलेली पहिली नैसर्गिक संख्या. काय दिली गणितामध्ये? 14, बरोबर ना? 14 गुणिले 14 अधिक 1 2 भागिले 2. 14 गुणिले 14 अधिक 1 किती झाले? 15 भागिले 2. हे आलं का? येस मॅम. मग बे 7 14 आणि आज इट इज तेच आन्सर येणार आहे. फक्त जर ह्या सेंटेन्स वरती भर टाकला तर डायरेक्ट पण उत्तर काढू शकता आणि तर डायरेक्ट येत नसेल तर त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, n मल्टिप्लाय बाय n+1 डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला आहे त्रिकोणी संख्याचा.
आता ह्या प्रकारे आपण त्रिकोणी संख्या फाइंड आउट करू शकतो. एनी नंबरचं त्रिकोणी संख्या काढायला सांगितली एक्झाम मध्ये तर तुम्ही ह्याच पद्धतीने त्रिकोणी संख्या काढायची. त्रिकोणी संख्या म्हणजे कसं येणार मॅडम? आता फक्त सांगते आधी कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. टीईटीला विचारलेले प्रश्न मी परत एकदा सोडून दाखवणार आहे. अपूर्णांकाचं कसं केलं आपण तसं. फक्त आता काय कशाला म्हणतात, काय कसं काढायचं, काय वापरून कोणतं हे काढायचं हे फक्त लक्षात घ्या. नंतर मी न्यूमेरिकल्स वरती येणार आहे की जे एक्झाम मध्ये विचारलेत. ओके, ह्याच्यावरती तुम्हाला सांगतील की 14ची त्रिकोणी संख्या किती आणि पर्याय देतील. त्याच्यात 105 हा पण पर्याय असणार आहे. म्हणजे 14ची त्रिकोणी संख्या किती असा क्वेश्चन विचारला जाईल. ठीक आहे. ओके, त्रिकोणी संख्या म्हणजे काय आहे? क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराचा निमपट. आणि म्हणजेच त्रिकोणी संख्या आपण असं पण म्हणू शकतो की एखादी संख्या 1 ते 18 नंबरची बेरीज हे सुद्धा काय असू शकतं? त्रिकोणी संख्या. ओके, म्हणजे 1 पासून दिलेल्या संख्येपर्यंतची बेरीज ही सुद्धा काय असू शकते? त्रिकोणी संख्या असू शकते. ओके, इथपर्यंत कळलं त्रिकोणी संख्या म्हणजे काय ओके आहे? मॅम ते बुक थोडं नीट धरता का? स्क्रीनशॉट घेते दोन्ही पेज मॅम, दोन्ही प्लीज. दोन्ही पण घ्यायचे. हो मॅम, हो प्लीज. हा मॅम, नेक्स्ट पेज. थँक्यू मॅम. आता हे बघा, त्रिकोणी संख्या 1 ते 100 अंक आहेत आपल्याकडे. ओके, 1 ते 100 अंकामध्ये कुठे कुठे त्रिकोणी संख्या? 1 ते 100 अंकामध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. आणि त्या त्रिकोणी संख्या कशी काढतात ते मी तुम्हाला एक ट्रिक सांगते टेबलची, की तुमच्या लक्षात इझिली राहील. ओके, पहिली जी संख्या आहे ती नैसर्गिक 1 आहे. पहिली जी संख्या आहे ती नैसर्गिक किती आहे? 1 आहे. आता बघा, एकाला जर मी दोनामध्ये ऍड केलं, तर माझी दुसरी त्रिकोणी संख्या किती येणार आहे? 3 येणार आहे. किती येणार आहे? 3. किती येणार आहे? 3. आता ही जी त्रिकोणी संख्या आहे ना 3, त्याला मी 3 ने ऍड केलं तर मला भेटणार आहे 6. माझी तिसरी त्रिकोणी संख्या असणार आहे 6. जर मी 6 ला अधिक 4 केलं तर मला भेटणार आहे 10. 10 ला अधिक 5 केलं तर मला भेटणार आहेत 15. 15 ला अधिक 6 केलं तर मला भेटणार आहेत 21. फक्त काय करायचंय बघा, आयडिया येईल तुम्हाला मी काय करते. बघा कळतंय का मी काय करते? ही संख्या इथं घ्यायची आणि इथं 2 3 1 2 3 4 5 6 आपलं 1 2 मधले आहेत ना ते घ्यायचे. 7 बरोबर 28. इथं आहे 28 अधिक 8 किती येणार? 28 अधिक 8 36. परत इथे येणार 36 अधिक 9 किती येणार? 45. परत 45 अधिक 10 किती येणार? 55. आणि 55 अधिक 11 किती येणार? 5 आणि 1 6 66. आता 66 अधिक 12 किती येणार? 6 7 8 आणि 7 78. बरोबर ना? आणि 78 अधिक 13 किती येणार? 8 9 10 11. चला 91. म्हणजे 78 आले 91. ओके, म्हणजे 91 ही 100रातली 100च्या टेबल म्हणजे 91 92 93 ह्याच्यामध्ये एकच त्रिकोणी संख्या आहे. कोणती आहे? 91. बरोबर. दुसरं 71 ते 80 मध्ये एकच त्रिकोणी संख्या आहे 78. 81 ते 80 मध्ये त्रिकोणी संख्या नाहीये. हे बघा, 91 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहे? 1. परत इथं काय येणार आहे? 81 आणि 90 मध्ये त्रिकोणी संख्या नाहीये. किंवा हे मी नंतर सांगते, कन्फ्युजन होईल. त्रिकोणी संख्या कशा काढल्या कळल्या? येस मॅम. हा, 1 ते 100 अंकामध्ये किती त्रिकोणी संख्या असतात? 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके, आता मी एक टेबल म्हणजे 2-3 टेबलचं पीडीएफ बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पीपीटी सारखं दिसेल. मी ते सरांना सेंड करते आणि तुम्हाला सेंड करायला सांगते, किंवा मी आहे ग्रुपला जॉईन, ग्रुपला पाठवते. ओके, थोड्या वेळाने.
कळल्या त्रिकोणी संख्या कशा फाइंड आउट केल्या? येस मॅम. हा टेबल, हा म्हणजे हा टेबल लक्षात ठेवा की बाबा 1 ते 100 मध्ये 13 संख्या असतात आणि त्या कोणकोणत्या असतात. 1 ते 10 मध्ये चार संख्या आहेत. 1 ते 10 मध्ये किती संख्या आहेत? 4 आहेत त्रिकोणी संख्या. सगळ्यात लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे? 6. सगळ्यात मोठी 1 ते 10 मध्ये कोणती त्रिकोणी संख्या आहे? असं तुम्हाला क्वेश्चन विचारतील ते. मी फॉर एक्झाम्पल थोडंसं सांगते तुम्हाला की कसे क्वेश्चन विचारतील त्या त्रिकोणी संख्यावरती तुम्हाला. मॅम 1 ते 10 मध्ये सर्वात लहान त्रिकोणी संख्या 6 कशी येते? मोठी 6 आणि सगळ्यात लहान 1. चुकून झालं उलट. हा. ओके. 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज, 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्यांची बेरीज सुद्धा आली पाहिजे. कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगते. त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. अजून त्रिकोणी संख्येनंतरची किंवा अगोदरची त्रिकोणी संख्या किंवा पाया काढणे हे तुम्हाला असे कन्सेप्ट विचारणार आहेत. ओके. आता मेन म्हणजे 1 ते 10 मध्ये 1 ते 10 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत मला सांगा? 1 अधिक 3 अधिक 6 अधिक 10 बरोबर. ह्याची बेरीज किती होईल? किती 20. होईल? हा, मग आता पण क्वेश्चन 20. विचारतात, असं पण क्वेश्चन विचारतात की 1 ते 10 दरम्यान मध्ये त्रिकोणी संख्यांची बेरीज किती येईल? मग हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे फक्त बेसिक आहे, फक्त तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह सांगते की कशाची बेरीज किती येईल, कोणत्या सिरीज मध्ये काय येईल, आणि मेन पार्ट आपण बघणार आहे ही कन्सेप्ट झाल्यानंतर. ओके. हे बेसिक आहे, समजेल तुम्हाला. 1 मॅडम मग ते ते काढायचा फॉर्म्युला आहे का? नाही, हे तुम्ही फक्त थोडं लक्षात ठेवा. 1 ते 25 आता काढायचं फॉर्म्युला काय नाहीये. 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या 13 आहेत. 13 मधल्या त्रिकोणी संख्या मी तुम्हाला सांगितल्यात. मग आपण मूळ संख्या कसं करतो? 1 ते बाबा 10 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत? 4 आहेत. मग 11 ते 20 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत? 11 ते 20 मध्ये बघा बरं, 15. 15 एकच त्रिकोणी संख्या आहे. परत 21 ते 30 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत? 21, 28, 2 त्रिकोणी संख्या आहेत, है की नाही? 21 आणि 28 2 त्रिकोणी संख्या आहेत. ह्याच्यामध्ये 1 त्रिकोणी संख्या आहे, ह्याच्यामध्ये 4 त्रिकोणी संख्या आहेत. कळतंय का मला काय सांगायचंय? 1 ते 10 मध्ये 1 ते 10 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत आणि 11 ते 20 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत? समजलं का तुम्हाला? मग तेच सांगायचा प्रयत्न करते की 1 ते 10 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत, 1 ते 25 मध्ये किती त्रिकोणी संख्या असतील, मग ते आपण काउंट करायचे. 1 + 3 + 6 + 10 + 15 + 21 ह्याची ऍडिशन किती येते? ते असणार आहे आपल्या 1 to 25 त्रिकोणी संख्यांची बेरीज. नंतर 1 to 50 मध्ये किती असतील ते पण काउंट करा. त्याची बेरीज किती येते? ती असते 1 to 50 मध्ये त्रिकोणी संख्यांची ऍडिशन. नंतर आहे शेवटी 1 to 100 मध्ये किती त्रिकोणी अख्ख्या म्हणजे 13 अख्खे जे 13 नंबर आहेत ना, त्या 13 संख्यांची बेरीज किती येते ते बघायचं. ओके. हे झालं काय? हे झालं 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज. 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्यांची बेरीज किती येते? 455. किती येते बेरीज? 455. असं तुम्हाला क्वेश्चन विचारतात. हे थोडंसं लॉजिकली माहिती पाहिजे. बेरीज किती येते, आपण जर त्या विषयाचा किंवा त्या कन्सेप्टचा अभ्यास करतोय तर हे बेसिक फॉर्म्युल्याचं वापर न करता जेव्हा आपण वर्ग आणि वर्गमूळ काढतो तेव्हा आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ कशी पाठ होतात ना, 2चा वर्ग 4. तसंच आहे हे की जरासं तुम्ही थोडं लक्ष देऊन केलं तर तुमचं हे लक्षात राहून जातील व्हॅल्यूज की बाबा 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्यांची बेरीज 455 असते. अजून 1 ते 10 मध्ये किती त्रिकोणी संख्या असतात, 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या असतात. ओके. हे तुम्हाला अभ्यासाने थोडंसं क्लिअर होईल. आता तर मी तुम्हाला सांगितलंय. आता आपण पहिल्यांदा बघितलं की त्रिकोणी संख्या कशी काढायची. नैसर्गिक संख्या दिली असेल तर त्रिकोणी संख्या कशी काढायची. आता बघायचंय आपल्याला की त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा. काय बघायचंय आपल्याला आता? त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा.
कळतंय ना काय सांगते मी? आतापर्यंत सांगितलेलं कळतंय ना? त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. कसा काढणार आहे पाया बघा. आता मला दिलेली आहे, फॉर एक्झाम्पल मला दिले 55. काय दिलेली आहे व्हॅल्यू? की बाबा 55चा काय काढायचा आहे मला? काय काढायचंय? पाया. 55चा मला पाया काढायचा आहे. तर काय करायला लागल? त्रिकोणी संख्या काढताना त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठा वर्ग संख्येचा वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. आता हे सेंटेन्स जरी तुमच्या लक्षात आलं नाही तरी पण मी काय सांगते ते बघा. 55ला दुप्पट करायचे म्हणजे गुणिले काय करायचे? 2 करायचे. 55ला गुणिले काय करायचे? काय करायचे? 2 करायचे. गुणिले 2. मग किती येणार आहे आन्सर? 55 गुणिले 2 किती येणार 110. आहे? 110. आता मला सांगा वर्ग एक मला तुम्हाला एक आता इथं मेन कन्सेप्ट आहे किंवा IMP म्हणून लिहा. इथून तुमचं चुकू शकतं गणित. इथं थोडंसं लक्ष द्या. आता माझा आन्सर काय आलेला आहे? 110. 110 पेक्षा छोटा वर्गमूळ, 110 पेक्षा कमी वर्गमूळ मला शोधायचा आहे. 110 पेक्षा कमी वर्गमूळ मला शोधायचा आहे. 110 पेक्षा कमी वर्गमूळ आहे 100. ओके, मग 100चा वर्ग किती येतो? 10. म्हणजे माझ्या पाया किती आलेला आहे? 10. त्रिकोणी संख्येचा पाया किती आलेला आहे? 10. 10. कळलं तुम्हाला कसं काढायचंय त्रिकोणी संख्या? अजून तुम्हाला एक सांगते फॉर एक्झाम्पल मला 78चा पाया काढा. 78चा पाया काढा बरं. काढताय ना? नाहीये 78 गुणिले 2 किती येतं? 156. 156चा वर्ग छोटा वर्गमूळ काय आहे? 144 येते. पण 14चा वर्ग किती येते मॅडम? √14चा 196. 12 येते ना? 12चा 144. आता हे √144चा वर्ग 12. कोणाला समजलं नसेल ना तुम्हाला एक ट्रिक सांगते. वर्ग तुमचे 30 पर्यंत किंवा 20 पर्यंत किंवा 25 पर्यंत लक्षात असले पाहिजेत, पाठ असले पाहिजेत. ओके, आता जे सर म्हटले 10वी पासून आम्ही गणित नाही पाहिलंय तर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की आपल्याला 30 पर्यंत वर्ग माहित असणे गरजेचं आहे. आता मी तुम्हाला हा चार्ट किंवा हे पेपर दाखवते. मग आपल्याकडे संख्या कोणती आली होती? 156. कोणती आलेली? दिसतंय का हे पेज? हो दिसतो. हो. मला सांगा 156. 156 पेक्षा कमी नंबर कुठे दिसतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये? 144. 144 दिसतोय का? हो दिसतो मॅम. 44चा हे झालं वर्गमूळ. हे आहे काय? मूळ. वर्ग. किती आहे त्याचं मूळ? 12. हे रूट आहे, हे स्क्वेअर रूट आहे. किती आलं? 12. 12. म्हणजे कळलं का कसं केलं आपण? सपोज हो. माझ्याकडे आता एखादी व्हॅल्यू आली असेल, माझ्याकडे व्हॅल्यू आली आता 700. काय आलीये? 700. तर 700 पेक्षा कमी व्हॅल्यू कमी घ्यायचे तर ह्याच्यामध्ये सर्च करा कुठे कमी दिसते 700 पेक्षा. 776. 76. कळतंय का? जी संख्या आपली आली असेल ना त्याचा कमी वर्गमूळ शोधायचा आहे आणि त्याचा वर्गमूळाचा मूळ लिहायचंय. तो असणार आपला पाया. समजलं का? थोडंसं किचकट वाटेल हे वर्गमुळामुळे पण एकदा तुम्हाला सवय झाली की ते काही किचकट वाटणार नाही. ओके, समजली कन्सेप्ट पाया काढण्याची? हॅलो Yes, मॅडम. ma'am. मॅडम हा बोला ना. 700 पैकी लहान आता इथं 776 पण आहे, 625 पण आहे. मग या दोन्ही पैकी अहो नाही, पहिली जी लहान संख्या येईल ना सगळ्यात तेच घ्यायचं. आधीची ती घ्यायची.
तिसरीचा संख्या विचार घ्यायची. नाही करायचा. म्हणजे 100 आता माझ्याकडे आता नसलेला स्क्वेअर रूट नसलेला नंबर माझ्याकडे आहे 200. हा म्हणजे मला 200 माझं 200 आलंय, त्याच्यापेक्षा कमी नंबर कोणता आहे 200 पेक्षा? 196 आहे का? हा 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 मग 196चा वर्गमूळ किती आलाय? 14. समजतंय का मला काय म्हणायचंय मॅडम? मला म्हणायचंय की ओके मॅडम. की आपल्याला कोणती पण संख्या येऊ द्या, काही हरकत नाहीये. फक्त त्याच्या आधीचा छोटा वर्गमूळ घ्यायचाय. काय करायचंय? त्याच्या आधीचा छोटा वर्गमूळ घ्यायचाय. इथपर्यंत समजलं? त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा? हो मॅडम. हो मॅडम. ओके, हे बेसिक आहे. हे समजलं ना तुम्हाला, किती पण मोठे प्रश्न येऊ द्या ह्याच्यातले, तुम्हाला एकदम क्विकली येणार आहे. कारण हे तुम्हाला माहिती असणार आहे ना, काय केल्यावरती काय येते. त्रिकोणी पाया शोधा म्हटलं तर तुम्ही हेच करणार आहे. त्रिकोणी संख्या काढा म्हटलं तर मी जे सांगितले ते करणार आहे. समजतंय? अशीच गणित आहेत सगळी. त्रिकोणी संख्या काढा, त्रिकोणी पाया काढा. अजून काय विचारलं तर विचारलं, 7वी त्रिकोणी संख्या कोणती, 8वी त्रिकोणी संख्या कोणती. म्हणजे काही घाबरून जायचं नाहीये. फक्त आपली एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की आपण कोणतंही उदाहरण सोडवू शकतो इंडिपेंडेंटली. ओके, मॅडम त्रिकोणी संख्या 100 पर्यंतच येऊ शकतात का? 100च्या वर जात नाही. 100च्या नैसर्गिक संख्या जिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्रिकोणी संख्या आहेत. कळतंय का मला काय म्हणायचंय? 200च्या टेबल मध्ये पण आहेत. पण 1 ते 100 पर्यंतचे मूळ नंबर आपण बघतो ना नेहमी. 1 ते 100 पर्यंत समसंख्या किती, 1 ते 100 पर्यंत विषम संख्या किती आहेत. पण विषम संख्या पुढे पण आहेत, माहितीये ना. जसे नंबर टेबल पण बे ते 20 पर्यंतच पाडे आहेत का? 20च्या पुढे पण पाडा सुरूच असतो. फक्त आपण 10 पर्यंत कॅल्क्युलेट करतो म्हणून. पण 20च्या 2चा चालूच असतो पाडा. 4 दिवस तुम्ही लिहित बसला ना, त्याच्यामध्ये ऍड करत 2 2 2 2 तो पाडा सुरूच आहे. शेवटचा नंबर अजून कोणी डिफाईन केलेला नाहीये, तर ते कुठं संपणार नाहीये. पण 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत. आणि इन केस पेपरमध्ये दिली 200च्या आतमध्ये त्रिकोणी संख्या काढायला, तर आपला जो फॉर्म्युला ऍज युज्युअल आहे तोच वापरायचा आहे. सेम तो त्रिकोणी संख्येचाच फॉर्म्युला आहे. ओके, हो. डाऊट आहे का कळलं काय मॅम. ह्याच्या रिलेटेड? मॅडम मला काय विचारायचंय, हा. म्हणजे क्विक काय असं आहे का, म्हणजे लवकर म्हणजे त्याचं उत्तर फाइंड आउट करता यावं? सर हे क्विकच समजा आहे, डीप मध्ये नाहीये नाही, हे. समजा आम्हाला वर्गमूळ माहित नसतील. आता 1 ते 20 पर्यंत ठीक आहे, आम्ही नाही पाठ नाही, करू. जर 40 तुम्ही जर 30च्या वर तुम्ही जर मॅथ शिकत असाल ना, माहित नसेल वगैरे नाही, जर तुम्ही खरंच मॅथ्स तुम्ही शिकताय ना, तर तुमचे 15 पर्यंत किंवा 12 पर्यंत तरी तुम्हाला पाढे येता आले पाहिजेत, पाठ असले पाहिजेत. 1 ते 25 पर्यंत वर्गमूळ पाहिजेत. जर 25 पर्यंत तुम्हाला वर्गमूळ लक्षात असतील तर पुढचे तुम्ही लॉजिकली लावू शकता. आता जर तुम्ही त्याच्यामध्ये हे थोडंसं केलं तर. अजून जर तुम्ही बाय ट्रिक सगळ्या गोष्टी केल्या ना, ज्या मेन लहानपणापासूनच्या ज्या गोष्टी आपण बाय ट्रिक करायला गेलो ना, तर त्याचं खूप कन्फ्युजन होतं. आता मी सांगते, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, पाढे, अजून काय लागतं, आपली जराशी संख्या ज्ञान म्हणजे बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, हे आपल्याला बेसिक, या 4ही गोष्टी आपल्याला गणित करताना आल्या पाहिजेत. ह्या गणित करताना बेसिक गोष्टी आहेत. आणि ह्या दुसऱ्या ज्या आहेत मोठ्या मोठ्या, की ह्या हा नाहीयेत आणि आपल्याला वजाबाकी करायची, तर आपला आन्सर चुकणार आहे. म्हणजे हे जे अवेअरनेस आहे संख्यांचं, नंबरिंगचं, हे आपल्याला बेसिक पाहिजे. म्हणून तर मी तुम्हाला चार्ट लिहून ठेवलाय की 30 पर्यंत वर्ग पाहिजेत. आता हे आपल्या डोळ्यासमोर असले असते, म्हणजे डोळ्यासमोर आहेत म्हणून मी संख्या तुम्हाला दाखवते, बट हे तुम्हाला पाठ पाहिजे. इन केस तुम्ही पेपरमध्ये गेला तर तुम्ही रेकग्नाइज करू शकता बसल्या बसल्या. हा सांगा सांगा की. बर, आता दुसरा प्रश्न असा येऊ शकतो, तरी पण तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळचे असं ट्रिक पाहिजे असेल ना, की बाबा कसं फाइंड आउट करायचंय,
तर ते पण आहे. पण मला म्हणायचंय की 25 पर्यंत तुम्ही लर्नच करा. लर्न करा म्हणजे माहीतच असणं. कसं तुम्हाला सांगते, कसं तुमचं पाठ होऊ शकतं. आता सिंपल 10 पर्यंत तर सगळ्यांचे वर्ग पाठ असतात. बिकॉज त्या संख्येने त्या संख्येला आपण मल्टिप्लाय करतो. 11, 12, 13 इथपर्यंत पण 15 पर्यंत पण आपण करू शकतो. तर एखादं पेज घ्या, त्या पेजवरती लिहून ते कुठेतरी तुम्ही जिथे स्टडी करता त्या टेबलला स्टिक करा किंवा तिथे तुम्ही जास्त वेळ असता तिथे ते स्टिक करा की बाबा तुम्हाला डोळ्याखालून गेलं तरी लक्षात राहील. हे मॅम तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय. हॅलो, आवाज खूप ब्रेक होतोय मॅडम. आई तुमची म्हणली ते असणं खूप महत्वाचं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये वर्ग आणि वर्गमूळची एक ट्रिक सांगेल. पाढे कसे फॉर्म करायचे ते सांगेल. ओके. आता त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी संख्या कशी शोधायची? काय सांगितलंय मी आता? त्रिकोणी हे लिहून घेतलं का? किंवा स्क्रीनशॉट घेतलाय का? हो घेतलंय मॅडम, लिहून घेतलंय. ओके. आता पॉइंट काय आहे बघा. त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? किंवा त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी कोणती पण त्रिकोणी संख्या कोणती? हे अशा रीतीची गणितं किंवा ह्या पद्धतीची गणितं आपण कसं बघणार आहे बघा. त्रिकोणी संख्येनंतरची किंवा अगोदरची त्रिकोणी संख्या किंवा पाया काढायचा असेल तर सगळ्यात आधी काय करायला लागेल? आपल्याला दिलेली संख्येचा पाया काढावा लागेल. जेव्हा आपल्याला नंतरची संख्या शोधायची किंवा क्रमाने येणारी संख्या शोधायची असेल तर पहिली स्टेप आहे त्याचा पाया शोधणे. नंतर आहे दिलेल्या पायामध्ये नंतरची संख्या ऍड करणे. बघा मी काय सांगते आता ह्या सारखं प्रश्न विचारलाय. सपोज मला विचारलंय 78. हे वरच गणित फॉर एक्झाम्पल घेऊया. 78. 78 ची त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? 7वी त्रिकोणी संख्या कोणती? तर मला सांगा 78चा आधी पाया काढताना मी काय करणार? 78च पट करणार. म्हणजे 78 गुणिले 2. 78 गुणिले 2 किती येतं? 156. 156. 156चा लहान वर्गमूळ कोणता आहे आधीचा? तर तो आहे 144. 144 ला जर आपण अंडर रूट मध्ये ठेवलं किंवा 144चं अंडर रूट ऑफ काढलं तर त्याचं येतं 12. त्याचं रूट येतं 12. त्याचं मूळ काय येते? वर्गमूळ 12. आता हे जर 12 आलंय माझं आन्सर म्हणजे माझं ही काय आलेलं आहे? पाया. काय आलेला आहे? पाया. त्या पायामध्ये 12 आणि इथं काय विचारलंय? 7वी त्रिकोणी संख्या किती? म्हणून मी ह्याच्यामध्ये काय ऍड करणार आहे? 7. आलेलं उत्तर जे पाया आहे त्याच्यामध्ये मी काय ऍड करणार आहे? 7. आणि जे 12 अधिक 7 आहे ते माझं काय असणार आहे? काय असणार आहे? 78 त्रिकोणी संख्येनंतरची 7व्या क्रमांकाची त्रिकोणी किती असणार आहे? 19. का? हो मॅडम समजलं. 19 ही संख्या आलीये. ऐका मला काय सांगायचंय, कन्फ्युजन करून घेऊ नका. जेव्हा आपण गणित करेल ना तेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल. 78 मला विचारलंय की त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी संख्या कोणती? त्रिकोणी स्किप करूया. 7वी संख्या कोणती? तर काय आलंय माझं आन्सर? 19. आता जर मला असं विचारलंय की 7वी त्रिकोणी संख्या कोणती? मग 19 ची पण मला काय फाइंड करायला लागेल? काय काढायला लागेल? त्रिकोणी संख्या. 19 19ची त्रिकोणी
त्रिकोणी संख्या माझ्यासोबत काढा बरं. 19 ची त्रिकोणी संख्या काढा, फॉर्म्युला सांगा. 19 n into multiply by bracket n plus 1 divided किंवा डायरेक्ट पण करू शकता. 19 च्या पुढची संख्या कोणती आहे? 20 आणि 6. डिवायडेड बाय 2. बरोबर. मग कसं येणार आहे? बेक बे 19 गुणिले 10 190 म्हणजे 7वी त्रिकोणी संख्या कोणती आलेली आहे? 190. आलेली आहे. व्हेरी नाईस. कळलं का काय करतोय आपण? त्रिकोणी आतापर्यंत संख्या आपण म्हणलं तर असं काढावं लागणार ना? हा ऐका, मी परत एकदा सगळं रिपीट करते, पण व्यवस्थित शांततेत ऐका. त्रिकोणी संख्या काढा, आपल्याला सांगितलंय की त्रिकोणी संख्या काढा किंवा त्रिकोणी संख्या म्हणजे काय. तर त्रिकोणी संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या, क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या च्या काय आहे? गुणाकाराची निमपट. नैसर्गिक संख्येच्या क्रमाने येणाऱ्या गुणाकाराची निमपट. मग काय आहे? सपोज माझ्याकडे आहे 14 नंबर. 14 नंबरची पुढची संख्या कोणती आहे? 14 नंबरच्या पुढची संख्या आहे 15. बरोबर ना? 15. जर 14 गुणिले 15 डिवायडेड बाय 2 केलं तर माझी कोणती संख्या येणार आहे? त्रिकोणी संख्या. इथपर्यंत समजलं? त्रिकोणी संख्या. आता दुसरा पॉइंट आहे त्रिकोणी संख्येचा पाया. त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा असेल तर मला सगळ्यात आधी काय करायला लागेल? त्रिकोणी संख्येला दुप्पट करायचे म्हणजे गुणिले 2 करायला लागणार आहे. बरोबर. त्रिकोणी संख्या गुणिले काय करायला लागणार आहे? मला 2 करायला लागणार आहे. जर त्रिकोणी संख्या गुणिले 2 काही केले मी, फॉर एक्झाम्पल जे पण माझं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे XYZ, त्याच्यापेक्षा मला काय करायचंय? छोटा वर्गमूळ शोधायचंय. त्या नंबर पेक्षा छोटा शोधायचंय. मग त्या नंबर पेक्षा छोटा वर्गमूळ शोधला असेल, त्याचं आन्सर जे येईल ते लिहायचंय. 12 13 14 15 काय असेल ते माझं काय असणार आहे? त्रिकोणी संख्येचा पाया. तिसरी कन्सेप्ट आहे, 3च गोष्टी आहेत त्रिकोणी संख्येमध्ये आणि ह्याच्यावरतीच गणित येणार आहेत. अख्ख्या म्हणजे जे पेपर आहे तुम्हाला त्रिकोणी संख्यांवरचा जर पार्ट आला तर ह्याच्यावरतीच येणार आहे. सारखं ते एक्झामला विचारलेलं आहे. 2013 ते 2016, 2018, 19, 23 ला पण विचारलेलं आहे. ओके. आता बघा, अजून तिसरी कन्सेप्ट कोणती होती? की आपल्याला काय सांगितलंय? त्रिकोणी आपल्याला गणितामध्ये काय दिलेलं आहे? त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी फक्त म्हणले 7वी संख्या कोणती? तर तुम्हाला 19 पर्यंत स्टॉप करायचंय, कारण त्या पायामध्ये तुम्ही ऍड 7 केलेत, मग आलेत 19. म्हणजे संख्या फक्त विचारली तर 19 आणि त्रिकोणी संख्या विचारली तर 19 ची सुद्धा तुम्हाला काय काढायची आहे? त्रिकोणी संख्या. आता बघा, इथपर्यंत सगळा पार्ट झालाय. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नाही मॅडम. बघा, परत एकदा विचारा, मी पुढे जाणार आहे आता. नाही मॅडम, लक्षात आलं. थोडस प्रॅक्टिस होण्यासाठी 2-3 गणित घेते. तुम्हाला एक गणित घ्या, फक्त की आन्सर बघू नका. हा काय आहे? 171 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? केलं? लिहिलं? 171 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? लिहिलं? गणित लिहिलं का? हो. हा, रिस्पॉन्स द्या. लिहिलं नाही लिहिलं? हो नाही काही? चौदा हजारच्या वर होते का मग? 171 गुणिले 2 करायचं. बरोबर. 171 गुणिले 2 किती येतात? 341. 342. 342. मी तुम्हाला हेल्प करते, थोडीशी मी तुम्हाला हेल्प करते. 342. असं
342च्या 342 नंतर कमी संख्या कोणती आहे बघा. 324. 18 येते answer. हा 324. हा 324 324 म्हणजे किती आन्सर 18. आलं? 18. समजलं कसं करायचंय? अजून एक गणित घ्या. अजून बरोबर आहे, 18 आन्सर बरोबर आहे. अजून एक गणित घ्या. 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 66 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? सहासष्ट गुणिले 2 किती येणार आहे? 132. 32. 132 पेक्षा कमी संख्या ह्या चार्ट मध्ये बघा. 121. व्हेरी 11 नाईस. येते आणि त्याचा 11. आ? 11. बरोबर, एकदम बरोबर. सरांचा डाऊट क्लिअर झाला का? सर बोलत नाहीयेत. ओके. समजलं कसं काढायचं? मला एक सर गणिताचा पाया काढून दाखवा, म्हणजे आपण पुढे जाऊया. एका संख्येचा देते मी तुम्हाला संख्या एक. हो राहू दे मॅम, ते वर्गमूळ पाठ करतो मी पहिला. हा नाही, Homework एक करतो. फक्त बघा ट्राय. मग हे चार्ट ठेवावं लागेल मॅडम चालू. मॅम हे चार्टचा चार्ट जर आम्ही स्क्रीनशॉट घेतो ना. चार्टचा का? हा हा मॅडम ते चार्ट दाखव वर्गाने वर्गणीचा. मी पीडीएफ ला सेंड करते संध्याकाळी. ओके ओके चालेल. नक्की करा मॅम. ओके, नक्की. बर, आता हे 2 प्रश्न झाले. आता पायावरून त्रिकोणी संख्या शोधणे. कशावरून? पायावरून. जर पाया दिलाय ना, तर त्रिकोणी संख्या कशी शोधायची? आता सपोज तुम्हाला दिलाय की पाया दिलेला आहे 171, है की नाही? त्यानंतर त्याचा आन्सर काय आलाय? 18. 18. 18. 18. मग 18ची तुम्हाला काय शोधायची आहे? 18चं आधी त्रिकोणी संख्या. पण कितवी त्रिकोणी संख्या शोधायची आहे मॅडम? काय नाही, कितवी वगैरे काय नाही शोधायची. 18ची त्रिकोणी संख्या शोधायची. म्हणजे 18ला काय करणार? त्याच्या पुढचा नंबर कोणता आहे? 18 गुणिले 19 डिवायडेड बाय 19. 2. 18च्या पुढची संख्या कोणती आहे? 18च्या पुढची 19. 19. हा, 18 मग गुणिले आपण 19 डिवायडेड बाय 2. हा, आपण पुढची 9 संख्या गुणिले कशी काढतो? 9 गुणिले 19. येतात 9 भाग गुणिले 19. 19 9 किती 171. येतात? 171. जे आ 171. मग आली का त्रिकोणी संख्या 171 आपली? हा आली. कळतंय का? आता हो. आता काय सांगते मी, ऐका. आता एक गणित देते. 91 या त्रिकोणी संख्येमागील सांगितले. आता संख्येनंतर नाही सांगितले. हा शब्द जो आहे मागील म्हणजे आधीचा नंबर. तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? मॅम आता n-1 करायचं का आता? आ? n-1 करायचं का म्हटलं आता? काय सर? काय n-1 करायचं का म्हटलं मॅडम? मागील म्हटलं. नाही, मायनस करायचंय पण खाली करायचंय. ऐका काय करायचंय. मला काय करायचंय? त्रिकोणी संख्येमागील तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? संख्येमागील, संख्येनंतर, क्रमाने 7व्या क्रमांकाची, 3ऱ्या क्रमांकाची, असे प्रश्न असतील का नाही? सगळ्यात आधीचा पॉइंट आहे काय काढायचंय? पाया. काय काढायचंय? पाया. म्हणजे 91चा आधी काय काढायला लागणार आहे मला? पाया काढायला लागणार आहे. 91चा पाया कसा काढणार? 91 गुणिले 2 किती येतात? 182 येतात. 182 पेक्षा छोटा नंबर कोणता असणार आहे? 169. 13. हा, 169 √169 म्हणजे आन्सर येणार आहे 13. म्हणजे माझं 13 काय आलेलं आहे?
पाया. काय पाया. आलेला आहे 13? पाया. मग मला काय करणार आहे मी 13 मधनं वजा काय करणार आहे? 3. 3. 13तून 3 गेले तर मला काय भेटणार आहे? 10. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे? तिसरी त्रिकोणी संख्या कोणती? तिसरी त्रिकोणी संख्या काढायची. त्रिकोणी संख्या हे नाहीये, फक्त तिसऱ्या क्रमांकाची 10 संख्या आहे. 10चा त्रिकोणी नंबर मला काढायला सांगितलंय. काय सांगितलंय? 10चा त्रिकोणी संख्या काढायला सांगितली. तर त्रिकोणी 55. संख्या म्हणजे काय आहे? सिंपल 10 गुणिले 11 डिवायडेड बाय 2. 2 बे बे 5 10 55. 11 5 55. म्हणजे 10ची त्रिकोणी संख्या किती आहे? 55. समजतंय का काय सांगते मी? खूप सिंपल आहे. खूप खूप हो खूप मॅम, हो. सिंपल टॉपिक आहे. फक्त तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ जर माहित असले तर तुमचं डेफिनेटली आन्सर बरोबर येणार आहे. काहीच चुकणार नाहीये. ह्याच्यात एकदम सोपं आहे. प्लस मायनस कुठं ऍड करायचंय, कुठं मायनस करायचंय, पाया काढताना काय करायचंय, त्रिकोणी संख्या शोधताना काय करायचंय, 3च कन्सेप्ट आहेत. परत एकदा तुम्हाला रिवाइज करते. पाया काढताना एक जी पण संख्या दिली आहे त्याला मल्टिप्लाय 2 करायची, दुप्पट करायची. तिथून छोटा वर्गमूळ शोधायचा आहे आणि ती आपला आन्सर असणार आहे पाया. आणि आपल्याला दरम्यानची, नंतरची, क्रमाने असे वाक्य आले तर त्याच्यामध्ये ऍड म्हणजे वाक्यानुसार तुम्हाला कळू शकतं ना, जास्त, कमी, नंतरची, आधीची, ह्याच्यानुसार बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची हे कळू शकतं ना मराठी सेंटेन्स वरून. हो मॅडम. हो हा. मॅम. येस. आणि मग जे आन्सर येते फायनल त्याची त्रिकोणी संख्या काढायची. हे मी छोटी छोटी उदाहरणं का घेतेय? कारण तुमचं थोडंसं सराव होईल आणि तुमचं हाताखालून गेलं की तुम्हाला जे आपण टीईटीला विचारलेत ना क्वेश्चन ते जे तुम्हाला उत्तर सांगताना कॉन्फिडन्स लेवल हाय होईल. बाकी काही नाही होणार आहे. अजून एक सांगते मी. छोटे आहे आता. छोटे म्हणजे सगळ्यात सोपं आहे. बघू तुम्हाला जमतंय का. 10 व 11 लक्षात घ्या. 10 व 11 क्रमवार नैसर्गिक संख्येपासून तयार होणारी त्रिकोणी संख्या कोणती? 10 व 11 क्रमवार नैसर्गिक संख्येपासून तयार होणारी त्रिकोणी संख्या कोणती? प्रश्न कळलाय का? 55. व्हेरी नाईस. छान छान. 55 बरोबर एकदम करेक्ट आन्सर आहे. आता इथपर्यंत झाली आपली कन्सेप्ट. त्रिकोणी संख्या म्हणजे काय, कशी फाइंड आउट करायचंय, पाया, त्रिकोणी संख्यांच्या दरम्यानची संख्येमागील नंतरची आधीची संख्या कशी शोधायची, पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या कशी शोधायची. आणि जर आपल्याला अजून काय सांगितलं मी, अजून 3च गोष्टी सांगितल्या. आता अजून एक कन्सेप्ट आहे. 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते. हे पॉइंट आहे तुम्हाला अभ्यासाचा की 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते. म्हणजे कोणकोणती? 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज. काय सांगितले त्यांनी? 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते. म्हणजे 1 अधिक 3 4 आले. 4 हे काय आहे? वर्गसंख्या आहे ना. 2चा वर्ग 4. हो मॅडम. हा बरोबर आहे. हा जर मॅडम. त्रिकोणी संख्या, हे बेसिक आहे, हे माहिती असलं पाहिजे, बाकी काही नाही ह्याचं. आणि हे वर्गसंख्या म्हणजे त्यांनी किंवा त्रिकोणी संख्यामध्ये कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये जर 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज सांगितली असेल तर त्याची बेरीज काय असणार आहे? वर्गसंख्याच असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल 1 अधिक 3 किती झाले? 4. 3 अधिक 6 किती झाले? 9. 3 त्रिक 9, 3चा वर्ग 9. 6 अधिक 10 10 अधिक 15 15 अधिक 21 ह्या सगळ्या क्रमाने येणार आहे. म्हणजे 1 ते 3, 1 अधिक 3, 3 अधिक 6 म्हणजे 3च्या नंतर 6वी त्रिकोणी संख्या येते, 6 नंतर 10वी त्रिकोणी संख्या येते, 10 नंतर 15वी त्रिकोणी संख्या येते आणि त्यांची बेरीज काय येते ते बघा.
मी तुम्हाला देते, बेरीज करा तुम्ही वरती. मी खाली खाली लिहित जाते, तुम्ही बेरीज करा पटपट. मॅम 1+2 पण येऊ शकते ना? पण 2 त्रिकोणी संख्या नाहीये ना. त्रिकोणी संख्या 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत? 13. त्या कोणकोणत्या त्रिकोणी संख्या आहेत? 1, 3, 6, 10, 15. आपण मगाशी शोधल्या की ना त्रिकोणी संख्या. 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 28, 36 ह्या त्रिकोणी संख्या आहेत. ह्या संख्यांची बेरीज वर्गसंख्या येते. एवढंच पॉइंट लक्षात ठेवा. मॅडम ते दिसत नाहीये, थोडस खाली घेता का पेज? तुम्हाला हे मी सगळं पाठवते संध्याकाळी. पेजेसच्या फॉर्म मध्ये पाठवते किंवा फोटो पाठवते डायरेक्ट किंवा पीडीएफ करून पाठवते. जे मी लिहिलेलं आहे ते. ओके. मॅम पेज थोडं नीट ठेवा. झालं मॅडम. आता एक सोपा प्रश्न सांगते. टीईटी पेपर मध्ये 2020 ला विचारला. झालं हे इथपर्यंत सगळं. आता आपण प्रश्नांकडे येऊया. झालं? सगळ्यांचं झालं का? हो मॅडम. प्रश्न हो विचारते मॅडम. मी आता. 15, 21, 28. प्रश्न आहे, ऐका नीट. 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? टीईटी पेपर 1 ला 2020 ला हा प्रश्न विचारलाय. काय विचारलाय बघा. 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? बरोबर ना? 15, 21, 28, 36 या त्रिकोणी संख्या आहेत. आता आपण शिकलोय की 15 आहे, 21 येते, 28 येते आणि 36 येते. हे त्रिकोणी संख्यांमध्येच येते. मॅडम चौरस संख्या, पंचकोनी संख्या असं पण असते का? हा, चौरस म्हणजे 4 ह्यानी संख्या असतात. आता त्रिकोणी म्हणजे 3, सगळ्यांच्या 3-3च्या ह्याच्यातल्या संख्या आहेत. म्हणजे आपण काढतोय. चौरस म्हणजे 4च्या, पंचकोनी म्हणजे 5च्या. आता आयताच्या काही मला सांगता येत नाहीत, पण पंचकोनी 5च्या असतात, चौरसच्या 4च्या पटीतल्या असतात. आता ह्या त्रिकोणी संख्या अशा आहेत, तर चौरसचं पण वेगळं म्हणजे टॉपिक आहे. चौरस संख्या म्हणजे काय, पंचकोनी संख्या म्हणजे काय. ह्या संख्यांचे प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस मध्ये त्रिकोणी संख्या आहेत आणि त्या त्रिकोणी संख्यामध्ये तुम्हाला टीईटी पेपर 1 ला 2020 ला हा प्रश्न विचारलाय. 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? तर ऑब्विसली त्रिकोणी संख्या आहेत. 1 ते 100 मधल्या त्रिकोणी संख्या तुमच्या पाठ पाहिजेत आणि कशा काढायचा तो टेबल पण मी तुम्हाला दिल्यात. कोणकोणत्यात 1 ते 100 मध्ये कोणकोणत्या त्रिकोणी संख्या आहेत तुम्हाला एकदा सांगते. 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 51. हे मी तुम्हाला त्या बेरजेच्या टेबल मध्ये पण दिलेलं आहे आणि त्रिकोणी संख्या कशा फॉर्म करायच्यात ना ह्याच्यामध्ये पण दाखवलेलं आहे. हे तुम्हाला सगळे फोटो पाठवते संध्याकाळी, तुम्ही बघा व्यवस्थित परत एकदा. ओके. ओके. आता दुसरा क्वेश्चन आहे. आन्सर बघू नका, फक्त कसं काढायचं ते बघा. पहिला आहे 15 या त्रिकोणी संख्येनंतर 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? काय सांगितलंय रे त्यांनी आता आपल्याला की 15 या त्रिकोणी 15 काय आहे? त्रिकोणी संख्येनंतर
क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? काय सांगितलंय बघा, मला व्यवस्थित सांगा. 15 त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? फर्स्ट ऑफ ऑल आपण हे गणित सॉल्व्ह करताना संख्येनंतर, संख्येआधी, क्रमाने येणाऱ्या असं काय विचारलं तर मी काय सांगितलेलं सर्वात आधी करायचंय? काय फाइंड आउट करायचंय? पाया पाया बरोबर. मग तुम्हाला काय करायला लागेल? 15चा पाया शोधायला लागेल. शोधा मग 15चा पाया पटकन. 10 100चा वर्ग 15 गुणिले 2 5 येईल मॅडम. म्हणजे 15 गुणिले 30, 15 गुणिले 2 30, 30च्या आतले 25 आहे. मग 5 किती पाच. किती आन्सर पाया येते? पाच. 15 पाया गुणिले आहे पाच. 5. 5 अधिक 5 10 बरोबर. 10 आन्सर त्याच्यामध्ये पर्याय 10 आहे. गुणिले 11 2 55च येते परत. त्रिकोणी संख्या नाही काढायची, त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा म्हणजे 10 येते. 10 जर हा. तुम्ही आता ह्याच्या पुढे त्रिकोणी संख्या करत बसला ना तर 15 आन्सर. त्रिकोणी संख्येचा 10 येते, 10 आन्सर येते, बरोबर येते. ओके, अशा प्रकारची पण गणित येऊ शकतात. हे येणारच आहेत आणि अशा किती, हा 18ला विचारलेलाच आहे प्रश्न. आता बघा तिसरं घ्या. 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? पर्याय क्रमांक 1 आहे 15, मॅडम. 2 आहे 14, 3 आहे 13 आणि 4 आहे 12. आता जसं काढलं तसं काढा ऑप्शन बघा. नंबर 13. ऑप्शन नंबर सी मॅडम 13. 21 बरोबर. गुणिले 2 42, 42 म्हणजे 36, 36 म्हणजे 6चा वर्ग, 6 अधिक 7 म्हणजे 13. कळलं का? एकदा लॉजिक कळलं की मग पटकन हो. सॉल्व्ह होते. म्हणून हो म्हणून मॅडम. म्हणून मी आधी तसं करून घेतलं आणि आता गणित बघताना इंटरेस्ट येतोय ना, म्हणजे आपल्याला जमतंय असं वाटतंय का नाही? हा प्रश्न 2017ला विचारला होता. बघा, म्हणजे आता तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न विचारले तर तुम्हाला काढता येऊ शकतात ना. हो मॅडम. हो मॅडम. फक्त की ज्यांना थोडं कन्फ्युज्ड आहेत किंवा ज्यांना थोडंफार समजलं नसेल तर त्यांच्यासाठी मी हे सगळे फोटो काढून पाठवते. घरी थोडासा अभ्यास करताना तुम्ही 2 वेळा जरी बघितलं, डोळ्याखालून घातलं, पण जोपर्यंत तुम्ही हाताने सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुम्हाला किती ब्रह्मदेव येऊन सांगितलं ना तरी ते डोक्यात घुसणार नाही. एकदा तुम्ही हाताने स्वतःच्या सॉल्व्ह केलं आणि आता त्या मॅडमनी तोंडी आता उत्तरं सांगायला लागल्यात बिकॉज ते मगासपासून सॉल्व्ह करतात ते, बरोबर ना मॅडम? हो मॅडम. आता तुम्हाला लॉजिक कळलं की क्विकली कसं काढायचं, हो, कारण हो. तुम्ही 5-6 आणि गणित स्वतः मनाने केलेत ना तुम्ही. हो. आता जेव्हापासून मी सांगते तेव्हापासून तुम्ही करताय. हो, आणि जोपर्यंत क्वेश्चन आपण सांगितलं मी क्वेश्चन बघून डायरेक्ट आन्सरच लिहिलायचं. नंतर बरोबर 2 ओळी म्हणजे सोडले. हा, मग मला हेच म्हणायचं, जोपर्यंत तुम्ही स्वतः हाताने पहिल्या समला वेळ लागणार आहे, फॉर्म्युला टाकणार, तुम्ही फॉर्म्युल्यानी करणार. दुसऱ्या समला थोडा कमी वेळ लागणार आहे. तिसऱ्या समला, चौथ्या समला तुम्ही तोंडी उत्तरं त्याची बघता क्षणी तोंडी उत्तरं काढणार आहे, एवढं मात्र नक्की आहे. म्हणून थोडं बेसिक फक्त क्लिअर करा. तुमचे क्वेश्चन कितीही फिरवून विचारू द्या, तुम्हाला काढता यायला पाहिजे 4-5 पद्धतीने, तरी तुम्ही लॉजिक लावून आन्सर काढलं पाहिजे. ओके. आणि गणित हा एवढा सोपा टॉपिक आहे, जर त्याच्या कन्सेप्ट कळल्या ना
त्याला तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. गणित असा एकमेव टॉपिक आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये ठराविकच सगळं येतंय. ठराविक म्हणजे त्रिकोणी मधले एवढं येणार आहे, ह्याच्यामधले एवढं येणार आहे. जसं तुमचे बाकीचे सब्जेक्टिव्ह विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला वास्ट सिलेबस असणार आहे. कोणता प्रश्न काय विचारणार आहे, फॉर एक्झाम्पल सायन्स, रक्तभिसरण, ह्याहून त्याहून काही विचारू शकतात. बट तुम्हाला मॅथ्स असं आहे की तुम्हाला ठराविक म्हणजे तुम्हाला बेसिक फक्त किंवा जे इम्पॉर्टंट आहे, जे विचारलेले क्वेश्चन आहेत आणि टीईटीला रिपीटेड क्वेश्चन खूप येतात. ते रिपीटेड 2013 ला विचारलंय, 2024 ला येणार आहे, 2020 ला विचारलंय, ह्याला तो येणार आहे, 2017 ला आहे तर 2018 ला. हे रिपीटेड क्वेश्चन तुमच्या हाताखालून गेले, कन्सेप्ट कळली, का बरं तुम्हाला नाही येणार आहेत? हॅलो पडणार ना ऑब्विसली मार्क. हॅलो हम्म मॅडम, ते वरच्या उदाहरण बघा 25 ते कसं आलं सांगा मॅडम. कुठलं सर? 30च्या अच्छा. पुढे 25 आलं. 15चं का? 15चं त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी संख्या. आता बघा 15च्या त्रिकोणी संख्येनंतर मी काय सांगितलं मगाशी शिकवताना, बघा मी टॉपिक क्लिअर करते. त्रिकोणी संख्येनंतर, त्रिकोणी संख्येच्या आधी किंवा 5वी, 7वी, 8वी असं कुठलं पण एक्झाम्पल असेल. आता इथे एक्झाम्पल आहे 15 त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? असं दिसतंय भरमसाठ मोठं, पण घाबरायचं नाहीये. 15 त्रिकोणी संख्येनंतर विचारले तर सगळ्यात आधी डोक्यात ठेवायचे संख्येनंतर संख्या आधी असे प्रश्न आले, पहिला पाया काढायचाय. काय काढायचंय? आधी पाया काढायचंय. पाया काढतोय म्हणजे काय करतोय? 15ची दुप्पट करतोय म्हणजे 15 गुणिले 2 करतोय. पाया काढतोय म्हणजे पायाची दुप्पट करतोय म्हणजे 15 गुणिले 2 करतोय. 15 गुणिले 2 म्हणजेच काय आहेत? 30 आहेत. बरोबर? 15 दुनी 30, 15ची दुप्पट 30. जर मी 30 पेक्षा कमी किंवा 30 पेक्षा लहान वर्गमूळ शोधला तर मला सर ह्याच्यामध्ये बघून सांगा. आता उत्तर आहे 30. 30 पेक्षा कमी वर्गमूळ 25 दिसतोय ना? हो मॅडम. हा, जर मी 25चा वर्गमूळ काढला, वर्गमूळ म्हणजे हे जे साइन आहे, वर्गमुळाचं चिन्ह आहे, अंडर रूटचं साइन आहे, त्याच्यामध्ये मी 25ला घेतलं आणि त्याचा रूट म्हणजे काय? मूळ शोधलं तर त्याचा मूळ आहे 5. त्याचं मूळ म्हणजे 25चं काय आहे? 5. ओके, मूळ. आणि हे काय आहे? 5चा वर्ग 25. 25चं मूळ 5, 5चा वर्ग 25. समजली कन्सेप्ट सर? खूप Yes. सोपं आहे. हो, तुम्हाला समजलं फक्त लहान नंबर शोधायचा आहे आणि त्याचं वर्गमूळ फाइंड आउट करायचे, काढायचे. ओके. येस मॅडम. येस मॅम. फक्त वर्गमूळ पाठ केले तर ऑटोमॅटिक सुटून जाते. हो. सुटणार. आणि मी हे ना पाठवते तुम्हाला. मी संध्याकाळी आपलं लेक्चर झालं ना, सगळे फोटो काढते. वाटलं पीडीएफ नाही केली तरी चालेल, तुम्हाला नुसते फोटो सेंड करते ग्रुपला. फक्त पेज वरती नंबर टाकते, 1, 2, 3 कोणतं बघायचंय, चालेल कोणत्या मॅडम. नंतर कोणतं पेज. चालेल ना? फक्त हो तुम्हाला चालेल, पीडीएफ नाही केलं तरी चालेल मॅडम. रफली डेटा भेटेल. कारण पीडीएफ जर करायचं म्हटलं तर मी म्हणणार जरा 2 मिनिटांनी करते, उद्या करते, आणि ते राहून जाईल कदाचित. पण आज झालं लेक्चर की मी सेंड करते. ओके. ओके. आणि मी असं लिहून पण ठेवलेलं आहे, तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट होईल. बघा, त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. जरी तुम्ही विसरून गेलाय की बाबा आता मी सांगितलंय ते विसरून गेलाय, तर तुम्ही कसा पाया काढणार आहे? बघा, इथे मी स्टेप लिहिल्यात. 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय? त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठा वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो. म्हणून 55 या त्रिकोणी संख्येचा पाया 55 गुणिले 2 110 आहे. 110 या संख्यापेक्षा लहान असलेली मोठ्यात मोठी वर्ग संख्या 100 आहे. म्हणजे मोठ्यात मोठी वर्ग म्हणजे असं कन्फ्युजन करू नका. 110 पेक्षा लहान संख्या शोधायची. 110 पेक्षा लहान संख्या शोधायची. मग 100 ही लहान आहे 110 पेक्षा, त्याचा वर्ग फाइंड आउट केला म्हणून इथे लिहिलंय बघा मी. म्हणून 55 या त्रिकोणी संख्येचा पाया 10 आहे. मी तुम्हाला सेंड करते, हे मी तुमच्यासाठीच लिहून घेतलेलं आहे एवढं अक्षरांमध्ये. आता त्रिकोणी संख्येनंतरची किंवा अगोदरची त्रिकोणी संख्या किंवा पाया कसा काढायचा ते पण लिहिलेलं आहे याच्यामध्ये. आणि छोटे छोटे एक्झाम्पल्स पण लिहिलेले, तुम्हाला खूप फार इम्पॉर्टंट जाईल ते. आणि 2-3चे मी असे पीपीटी टाईप असे टेबल्स बनवले, ते पण टेबल्स तुम्हाला सेंड करते. आता अजून एक एक्झाम्पल सांगते. 2017 ला आलेलं.
नाही, 2017ला आलेलं हेच होतं, 13चा आन्सर आलतं ना ते. आता एक सम सांगते, पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? पाया असलेली त्रिकोणी संख्या, 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? ऑप्शन आहे 11, 15, 25 आणि 28. सांगा पटकन. 15. काय येणार आहे मॅम, आन्सर? 15. मॅम आन्सर 15 येणार सगळ्या आहे. आन्सर काढून सगळ्यांनी सांगा. येतंय का सगळ्यांचं 15? का दाखवू कसं केलंय? मॅम वर काढलेलं आहे की. ते तर आहेच म्हणू आपण. बघा, दुसरं घ्या. मगाशी मी तुम्हाला गट करून दिलेले, 1 ते 10 मध्ये 21 ते 30 पर्यंत, 51 ते 60 पर्यंत, 51 ते 60 पर्यंत, 91 ते 100 पर्यंत मी गट केलते असे. आणि त्या गटामध्ये संख्या कोणकोणत्या येतात ते त्रिकोणी संख्या ह्या सांगितलं. तर प्रश्न कसा विचारलाय बघा, डॅश डॅश या गट दरम्यान सार्वधिक त्रिकोणी संख्या येतात किंवा आहेत. सगळ्यात कोणत्या टेबलमध्ये 1 ते 10, 11 ते 20 असं कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त त्रिकोणी संख्या येतात ते? 1 ते 10 4 1 ते येतात. 10 मध्ये जास्त हा, ते 10 मध्ये किती येतात ते? 4 4 येतात आहेत. ते. कळलं का? 1, 3, म्हणजे 6, 10. नंबरचा टेबल कळला का की कुठं जास्त येतंय, कुठं कमी येतंय, कुठं काहीच येत नाही. 81 ते 80 मध्ये काहीच येत नाही. काहीच येत नाही. आता बघा, 1 ते 10 या गट दरम्यान सर्वाधिक त्रिकोणी संख्या आहेत. बरोबर? हा किती लॉजिकल क्वेश्चन आहे. आता दुसरं, 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? काढा आता ते, होमवर्क किंवा आता करा ते. अशा प्रकारे आपली हे सम्स झालेला आहे, त्रिकोणी संख्येचा टॉपिक झालेला आहे. अशाच प्रकारची गणितं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार आहेत. आता ठराविक गणितं मी घेतलेली आहेत, पण घरी सराव करा की शोधून अजून ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त स्टडी मटेरियल असेल त्याच्यातून शोधून तुम्ही अजून अशी गणितं सॉल्व्ह करा. आली नाही तर मला विचारा की हे कसं करायचं, ते कसं करायचं. ओके, आता 91 शोधून दाखवा. 13. 91. 13. व्हेरी गुड, व्हेरी हो गुड. मॅडम 13. 13. आता ही कन्सेप्ट डन व्यवस्थित बसली आहे ना डोक्यात? येस. तरी पण हो थोडंसं मॅम. रिवाइज करूया. राहिलेत आणि माझं झालेले आहेत, सगळी गणितं आपण कव्हर केलेली आहे, कन्सेप्ट झालेले आहेत. टॉपिक छोटा होता आणि झालेले आहे. अजून त्याच्यामध्ये अजून शोधले असते तर अजून गणितं सापडलेले असते. पण तुम्हाला जर सापडले तर तुम्ही अजून सॉल्व्ह करा, तुमचा अजून कॉन्फिडन्स लेवल इन्क्रीज होईल त्याच्यामध्ये. आता आपण थोडं बेसिक रिवाइज करूया. काय आहे त्रिकोणी संख्या? म्हणजे मी नाही रिवाइज करणार आहे, तुम्ही मला आन्सरिंग सांगायचे. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय आहे सांगा मला. नैसर्गिक सांगा काय संख्येच्या आहे. गुणाकाराच्या निमपट आहे. बरोबर. आणि क्रमवार जर नैसर्गिक एका संख्येच्या मॅम, हा? क्रमवार नैसर्गिक संख्येचे गुणाकाराचे निमपट सगळे म्हणजे नैसर्गिक त्रिकोणी. संख्या, शून्य सोडली ना सगळी नैसर्गिकच संख्या आहेत. म्हणून आपण नैसर्गिक शब्द वापरा, नाहीतर नका वापरू. पण मला सांगायची कन्सेप्ट आहे की शून्य सोडला, शून्य होल नंबर मध्ये येतो, पूर्ण संख्येमध्ये. शून्य आपण बाजूला काढला तर 1 ते इनडिफायनाइट नंबर आहे जो आपण काउंट करू शकणार नाही. ते सगळेचे सगळे नंबर नैसर्गिक असणार आहे. म्हणजे कन्सेप्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवा, ज्या पण क्रमाने संख्यांच्या गुणाकाराचे निमपट ते असणार आहे तुमचं त्रिकोणी संख्या. 1 पासून दिलेल्या नैसर्गिक संख्येपर्यंतची बेरीज, म्हणजे सपोज आता मी तुम्हाला 91 सांगितले आहे की नाही मगाशी, 91 ची त्रिकोणी संख्या काढा सांगितलं ना, तर 91 ची त्रिकोणी संख्या म्हणजे 1 ते 91 ची बेरीज किती येते ती असणार काय आहे? त्रिकोणी संख्या. 1 ते 14 ची त्रिकोणी संख्या, 1
अधिक 2 अधिक 3 असं कुठपर्यंत काढणार आहे मी? पायाची किंमत 14 पर्यंत. 1 ते 14 म्हणजेच ती पण माझी येणार आहे त्रिकोणी संख्या. 2 प्रकारे तुम्ही काढू शकता, एक बेरीज करून नाहीतर एक क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपट. हे 2 स्टेप आहेत, तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. सोपी आहे क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट. हे आहेत की त्रिकोणी संख्या 1 ते 100 मध्ये 13 त्रिकोणी संख्या असतात. त्या आहेत 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91 ह्या आहेत त्रिकोणी संख्या. 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या येतात? 13. त्रिकोणी संख्या शोधण्याचे 3 प्रकारचे प्रश्न आहेत. त्रिकोणी संख्या शोधण्याचे 3 प्रकारचे क्वेश्चन येतात. पहिला मुद्दा किंवा पहिला टॉपिक, पायावरून त्रिकोणी संख्या काढायची. पायावरून म्हणजे जे तुम्हाला सम देतात का नाही, जे पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये नंबर दिलेला असतो तो असतो पाया. म्हणजे पायावरून त्रिकोणी संख्या काढणे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिले पेपरमध्ये 14 या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. म्हणजे 14 हा तुमचा काय झाला? पाया. 14 हा तुमचा पाया झाला. म्हणजे पायावरून त्रिकोणी संख्या काढा. म्हणजे 14 ची त्रिकोणी संख्या तुम्ही कशी शोधणार आहे? 14 गुणिले 15 त्याची नैसर्गिक क्रमवार पुढची संख्या घ्यायची. 14 ची पुढची संख्या कोणती आहे? 15 डिवायडेड बाय 2 बेसाती 14 आणि आन्सर काय येणार आहे आपले? 105. ही काय असणार आहे आपली? त्रिकोणी संख्या. बरोबर, एक्झॅक्टली. आता दुसरा आहे, एक झाला पॉइंट की पायावरून त्रिकोणी संख्या शोधणे. आता दुसरा आहे दुसरं काय होतं? त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. त्रिकोणी संख्या दिलेली आहे, त्याचा काय काढायचं आहे आपल्याला? त्रिकोणी संख्येचा पाया काढायचे. तर काय करणार आहे तुम्ही पाया काढताना? त्याची दुप्पट करणार आहे. काय करणार आहे? त्रिकोणी संख्येचा पाया काढणे म्हणजे एखादा नंबर दिलाय, फॉर एक्झाम्पल 55 नंबर आहे, त्याची दुप्पट करणार तुम्ही. दुप्पट म्हणजे किती आली त्याची? 110. 110 पेक्षा लहानात लहान वर्गमूळ तुम्ही शोधणार आहे आणि त्या वर्गमुळाचं तुम्ही काय लिहिणार आहे? मूळ लिहिणार आहे किंवा किंमत लिहिणार आहे. 10. ओके, म्हणून 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 10 आहे. 10. हे झाली दुसरी कन्सेप्ट. तिसरी कन्सेप्ट आहे त्रिकोणी संख्येनंतरची किंवा अगोदरची त्रिकोणी संख्या किंवा पाया काढणे. कसं काढणार? अगोदर नंतर क्रमाने असं काहीही सेंटेन्स मध्ये असेल, वाक्यामध्ये असेल तर आपल्याला सर्वात आधी पाया काढण्याची स्टेप करणे. पाया कसं काढतो आपण? दुप्पट करून, त्याचं वर्गमूळ छोटं शोधून आपण पाया काढतो. बरोबर. पाया आलेलं आन्सर त्याच्यामध्ये 5व्या क्रमांकाची, 7व्या, 10व्या, 100व्या असं काहीही दिलं असेल तर ते फक्त ऍड करायचे. आणि कमी म्हणजे कमी असं सांगितले किंवा अगोदरची विचारले तर वजा करायची आणि नंतरची विचारले तर ती बेरीज करायची. ओके, ओके मॅडम. समजले का? हो मॅडम. ओके. आता अशा प्रकारे आज त्रिकोणी संख्येचा टॉपिक झालेला आहे. बट तुम्ही घरी अजून जास्तीत जास्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. तुम्हाला काहीच अडचण येणार नाहीये त्याच्यामध्ये. वर्गमुळाचं फक्त पुढं पान ठेवा आणि शक्य तितकं वर्गमूळ पाठ ठेवा. कितीपर्यंत? 30 पर्यंत तरी तुमचे पाठ असले पाहिजेत. नाहीतर बेसिक जे वर्गमूळ असतात, फॉर एक्झाम्पल 10, 15, 25, 30 हे जे बेसिक वर्गमूळ आहेत ते पण तुमचे पाठ पाहिजे. 15 पर्यंत तर असले तर तरी पण तुम्हाला चालतंय, पण 15च्या पुढे थोडंसं बाय हार्ट करा. म्हणजे नुसतं लक्षात ठेवा, लॉजिकली तुम्हाला आलं पाहिजे किती आहे किती नाही. ओके, पण तुमचे 30 पर्यंत वर्ग पाठ असतील तर नक्कीच तुम्हाला पाया काढताना काहीच अडचण होणार नाही. सगळ्या टीईटी पेपर मध्ये हा खूप खूप स्टार पॉइंट आहे. त्रिकोणी संख्या येतो म्हणजेच येतो आणि हे हक्काचे मार्क आहेत. आपण वायाला म्हणजे काय तुम्ही चुकवू शकत नाहीये, ते बरोबरच येणार आहेत. तर चुकवायचे नाहीत. हे प्रश्न खूप सोपे असतात. बघितले ना? येस. हो हा, म्हणजे हे चुकवायचे नाहीयेत प्रश्न. म्हणजे हे आपल्या हक्काचे मार्क आहेत. जी कन्सेप्ट कळलीये, आपल्याला काढता येतात ते ना गणित. गणित असा विषय आहे की तुम्हाला
मार्क तुमचे कुठेच जाणार नाहीयेत किंवा तुम्हाला ते समजलंय तर ते तुमचे व्यवस्थितच आन्सर असणार आहे. ओके, तर्क वितर्क लावून नाहीये, तुम्हाला समजलंय ना तर ते तुम्हाला बरोबर मार्क भेटून देते. म्हणून मॅथ्स हा विषय असा आवडीचा ठेवा की बाबा ते तुमचं स्कोरिंग करणार आहे. जास्तीत जास्त अभ्यास म्हणजे सगळ्याच विषयाचा करा, पण मॅथ्स हा तुम्हाला ठराविक म्हणजे तेवढे असं काय बाहेरचं काय येणार नाहीये तुम्हाला. अपूर्णांक म्हणलं तर त्या दिवशी मी शाब्दिक उदाहरणं दाखवली, त्यांच्यामध्ये त्याच रिलेटेड सम्स येणार आहेत. फक्त तिथं जर किमती बदलल्या तर बदलतील किंवा त्याच्या संलग्न म्हणजे त्याच्या जोडीला थोडेफार काही चेंजेस, थोडेसे वाक्यरचना बदलून देतील, पण तेच देणार आहेत. ओके, त्याच रिलेटेड शाब्दिक उदाहरणं देणार आहेत. समनैसर्गिक विषम संख्यांचं पण जसं घेतलंय तसं देणार आहेत. फक्त तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना द्याल, तुम्ही तुमच्या हाताखालून जेवढे प्रश्न सोडवून घ्याल, तेवढं तुम्हाला सराव असतो ना, सराव तुम्हाला एक्झाम मध्ये कॅल्क्युलेट करताना किंवा असं आपल्याला एखादं मोठं गणित असेल तर कॅल्क्युलेशनची गरज लागते की बाबा हे ह्याच्यानंतर ते, पण तुमचा जर सराव कंटिन्युअसली असेल तर तुम्हाला त्याची गरज लागणार नाही. काय वेळेस तर तुम्ही जे गणित बाय हार्ट केले ते ऍज इट इज पडलेले असतील तर तुम्ही डिरेक्टली आन्सर क्लिक करून पुढे जाल किंवा टिक करून पुढे जाल. ओके, असं आहे. तर गणिताचा जास्तीत जास्त अभ्यास करा, तुम्हाला मार्क्स खूप छान भेटतील. कन्सेप्ट बद्दल काय असेल तर बिनधास्तपणे विचारा, काही हरकत नाही. अशा प्रकारे आपलं सेशन आता संपले असं मी सांगते तुम्हाला. त्रिकोणी संख्या झालेली आहे. उद्या सायन्स घेऊया. सायन्सचं 3 दिवस झालं घेतलेलं नाहीये. थोडा टॉपिक सायन्सचा पण कव्हर करूया. मॅडम गणितच घ्या हो मॅडम, सायन्स राहू दे, नोट्स पाठवा वाटलंच तर आम्हाला. बरं मॅडम. ठीक आहे. सर जसं सांगतील तसं सरांना विचारते, तसं जास्तीत जास्त मॅथ्सचे लेक्चर घेते. ओके, हॅलो शेखर मॅडम, प्रश्न हा बोला ना. ते तुम्ही जे n+1 अं, हे केव्हा वापरायचं असतं मॅडम? बर. एक मिनिट मला आवाज येत नाही. थांब 2 मिनिट. हा मी पप्पाला सांगते. मी मॅडम n+1 ज्यावेळेस त्रिकोणी संख्या नुसतं काढायची असते ना, त्यावेळेस समजा जर 10 असेल तर सर 10 + ऐका ना 1 11. सर ऐका ना, मला आवाज अडखळतोय. तुमचा आवाज अडखळतोय. परत एकदा स्पष्ट बोला. अडखळत होता आवाज. मॅडम n+1 म्हणजे n इन ब्रॅकेट n+1 हे जे आहे ना, हे मला थोडंसं कन्फ्युजिंग व्हायलंय. ऐका कन्फ्युजन करू नका. खूप सोपं आहे. मी जे सेंटेन्स सांगितले की नाही मराठी, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या काय सांगितलं होतं, गुणाकाराच्या निमपट. जो फॉर्म्युला दिलाय ना तोच मराठीत लिहिलाय. कन्फ्युजन करून घेऊ नका. मी त्यामुळे तुम्हाला 2 पद्धती सांगितल्या की हे जे वाक्य आहे का नाही, हे वाक्य ह्याच्यावरती भर द्या, थोडस 2 मिनिटं भर द्या. क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट. क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपट हे जे वाक्य आहे आणि हा फॉर्म्युला. क्रमवार संख्या नैसर्गिक म्हणजे 14च्या पुढची संख्या कोणती असते? क्रमवार पुढची संख्या 14 नंतर कोणती येते? किती येते? 15. आता मला सांगा, फॉर्म्युल्यामध्ये 14 अधिक 1 म्हणजे 14 गुणिले 15 आलंय का नाही? का वेगळं आलंय 16 वगैरे? सेम आहे. कन्फ्युजन करू नका. फॉर्म्युल्यानी काढायचं तर फॉर्म्युल्यानी काढा. क्रमवार फक्त एवढं बेसिक करा. त्रिकोणी संख्या जर विचारली असेल, जी पण संख्या विचारली तिचा मल्टिप्लाय पुढचा नंबर घ्यायचा. 12 विचारली, मल्टिप्लाय बाय 13 डिवायडेड बाय 2. तेच सूत्रामध्ये पण तेच आहे. जर तुम्ही 12 घेतले, 12 तुम्हाला नंबर दिलेला आहे. n काय आहे? इन ब्रॅकेट n+1 म्हणजे 12 म्हणजे 12 गुणिले n+1 म्हणजे 12 अधिक 1 म्हणजे काय येणार आहे? 13च येणार आहे. ते तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, मी हे तुम्हाला सगळं समजवायचंय, गणितातलं पॉईंट मिस व्हायला नको म्हणून तुम्हाला डीप मध्ये सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही कोरिलेट किंवा एक्स्ट्रा कन्फ्युजन करून घेऊ नका. समजलं का नक्की काय आहे डिफरन्स? हो मॅडम, कळलं. डिफरन्स नाहीच आहे, सेमच येते पण. हा थँक्यू मॅडम. ओके, शेख सर अवेलेबल असतील तर मी सांगते. माझं लेक्चर आता झालेलं आहे.
सो उद्या आपण नवीन टॉपिक घेऊया, शेकडेवारी किंवा सरळ व्याज, नफा तोटा यांच्यामध्ये एखादा. आणि आता 3 झालेले आहेत चॅप्टर, त्रिकोणी संख्या, नंबर सिस्टीम झालेली, संख्या प्रणाली, अजून काय झाले, फ्रॅक्शन झाले. आता जे झालंय ते पुढचं पाठ पाठीमागचं सपाट असं करू नका. रोज टच मध्ये राहा. 10 मिनिटं प्रत्येक ह्याच्यातलं गणित 10 मिनिटं बघा. खूप तुम्हाला ते फायदेशीर जाईल. जास्त नाही काही लोड घेऊन अभ्यास करायचा. तुम्हाला जेवढं माहिती ते तुम्ही नुसतं 10 मिनिटात मोकळ्या वेळात बसून जरी गणिताचं बाबा ह्याचं हे असेल, ह्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, ह्याचे वर्गमूळ असे असतील, असं जरी तुम्ही नुसतं बसल्या बसल्या केलं ना तरी पण तुम्हाला ते खूप इझी होऊन जाईल. ओके, अशा प्रकारे माझं लेक्चर. हा बोला. ते तुम्ही जे नैसर्गिक संख्यांचं मूळ संख्यांचं जे पेज लिहिलेलं होतं ना, तुम्ही ते पाठवतो म्हणलं होतं, तर ते थोडंसं पाठवलं तर बरं हा होईल. हा हा बघा बघा, आज पाठवते, ते पण पाठवते. हा, पाठवून द्या मॅडम. थँक्यू. बर बर, ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. आजचं लेक्चर संपलंय. गुड नाईट. ओके ओके. ओके मॅडम, थँक्यू. हॅलो मॅडम. हॅलो, कालचे मानसशास्त्राचे क्वेश्चन कोणी स्क्रीनशॉट केले असले तर मला हवं होतं. कशाचे? मॅडम तुम्हाला नाही, स्टुडंटना बाकीचे. बर बर, ठीक आहे. ओके. कधीचे, आजचे का कालचे? काल काल जे घेतले होते ना आपल्याला क्वेश्चन आणि आन्सर क्लास लेक्चर